आज आपण आपल्या किचनमध्ये कोथिंबिरीचा पराठा करणार आहोत। त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते। प्रथम ही चांगली एक जुडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून अशी घेतलेली आहे, म्हणजे धुवून वगैरे सगळं असं व्यवस्थित घेतलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडा कांदा घालणार आहे। कांदा, आलं लसूण पेस्ट आहे, आलं लसूण थोडीशी मिरची, हे एक अर्धी वाटी बेसन घेतलं आहे। त्यानंतर लाल तिखट, हळद, हिंग, नंतर मीठ आणि ही कणिक, आणि हे फोडणीसाठी आपल्याला तेल। मी फोडणी करून असं म्हणजे वेगळ्या प्रकारानं तुम्हाला दाखवते पराठा। तर एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे। आता आपण प्रथम काय करणार आहोत, तर ठेवलं आहे त्यामध्ये तेल घालून ही कोथिंबीर आणि हे कांदा वगैरे सगळं चांगलं परतून घेणार आहोत, व्यवस्थित असं परतून घेणार आहोत। आणि नंतर आपण हे पिठात मिसळून आपण ते पीठ भिजवणार आहोत। पीठ भिजवण्यासाठी पाणी लागणार आहे आपल्याला, ते सांगायचं राहिलं आहे। पण यामध्ये 2 चमचे तेल घातलं आहे, कारण आपल्याला कांदा पण परतायचा आहे, म्हणून आपल्याला तेल आवश्यक आहे। कांदा जो चिरून घेतो तो एकदम बारीक घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित पटकन परतला जातो आणि पराठ्यामध्ये आपल्याला का दाताखाली मिळत नाही, असा व्यवस्थित परतून घ्यायचा, चिरून बारीक चिरून घ्यायचा। तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यावर आपण कांदा घालणार आहोत। त्यावर थोडी हळद टाकणार आहे मी। कांदा थोडा बावला आता की मी त्याच्यावर कोथिंबीर टाकणार आहे। झाकण ठेवते त्याच्यावर। हे बघा, आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे। आता त्यावर आपण ही आलं लसूण पेस्ट आहे ती टाकणार आहे। चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकली। त्यानंतर तिखट, आपल्याला पराठ्याला ज्या मानानं तिखट हवं आहे त्या मानानं घालून टाकायचं। तिखट, नंतर मीठही घालणार आहे, कारण आता मी कोथिंबीर घालणार आहे। मीठ चांगलं परतणार आहोत। मसाला एकजीव करून घ्यायचा, म्हणजे सगळीकडे लागतो भाजीला। हे आपलं तयार आहे। त्याच्यावर आपण कोथिंबीर घालणार आहोत, दिसली तरी ती कमी होईल। आपण कोथिंबीर चांगली परतून घेऊया। एवढी कमी होईल बघा, आता तुम्हाला एवढी दिसते की 2 मिनिटात झाकण ठेवलं की एकदम ती कमी होईल। बेसन वरती घातलं तरी चालेल किंवा पिठात भिजवताना घातलं तरी चालेल, काहीही केलं तरी चालेल, पण बेसनमुळे पराठा आपला एकदम खमंग होतो। ह्याचा आपण भरवा पराठा सुद्धा करू शकतो भाजी करून। आता हे सगळं आपला मसाला व्यवस्थित लागलेला आहे। आता मी 2 मिनिटं झाकण ठेवणार आहे। त्याच्यावर झाकण ठेवते। तर आपली कोथिंबीर चांगली बावलेली आहे, तर आपण त्याच्यावर बेसन घालूया। बेसनानं वास छान येतो पराठ्याला। हे आपण चांगलं मिक्स करूया। हे काय आपल्याला अगदी पूर्ण शिजवून घ्यायचं नाही, कारण आपल्याला ते कणकीत मिसळायचं आहे, त्याच्यामुळे फक्त हे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला।
कच्ची कोथिंबीर घातली तरीही चालेल, पण असं केलं तर ते अधिक चांगला लागतो पराठा, म्हणून असं केलं आहे. एक वाफ काढते आणि मी आता हे सगळं कणकीत मिसळणार गव्हाच्या पिठात. आपली ही भाजी तयार आहे. कोथिंबीर परतून सगळे मसाले घालून तयार आहे. आता मी हे गव्हाच्या पिठात घालून पीठ मळून घेते. सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता मी आपली रेग्युलर कणिक असते अशी याची कणिक भिजवून घेते. असा हा आपला पिठाचा गोळा मळून तयार आहे. असा हा आपला पिठाचा गोळा मळून तयार आहे. आता आपण 10 मिनटं रेस्ट करायला ठेवूया आणि त्यानंतर छानपैकी खमंग असे पराठे त्याचे लाटून घेऊया. खूप छान लागतात. वरून तूप, तेल, काय आपल्याला बटर हवं ते लावायचं किंवा खायचेही तुपाशी, दह्याशी, कशा आपल्याला आवडेल त्याच्याशी. असे छान पराठे आपण लाटून घेऊया 10 मिनटांनी. हा आपला पराठ्यांचा गोळा पिठाचा एक अर्धा तास भिजवून तयारी. आता आपण त्याचे गोळे करून घेणार आणि पराठे लाटणार. इकडे मी तवा तापत ठेवला आहे, लावून ठेवलं आहे. भिडाचा तवा घेतला आहे, त्याला तेल लावून ठेवलं की ते छान आपलं सगळं जे काय आपण वर करू ते चांगलं उकळतं. तेलाचे गोळे करून आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण पराठे करणार आहोत. म्हणजे लहान मोठा कोणाला कसा हवा तसा. तवा तापत ठेवलेला आहे. मला पराठा लाटून दाखवते. पराठ्याला आपण तूप, तेल, काय आपल्याला जसं आवडेल तसं लावायचं असतं. लोणी आवडलं लोणी किंवा तूप आवडलं तूप, काहीही लावलं तरी टेस्टीत लागतं ते. पराठा अगदी पातळ फार करायचा नसतो. पराठा हा थोडा जाडच ठेवायचा असतो. बघा, फार जाड करायचं नाही, फार पातळ करायचं नाही, मध्यम साईज करायचा. ते जाड असला तर तो पातळ करून घ्यायचा. कडेला फार जाड ठेवायचा नाही. कुठचंही पोळीसुद्धा कडेला नेहमी पातळ करून घ्यायची. मध्ये एक वेळ जाड असली तरी चालेल, पण साईडला पातळ करायची. आता हे मी तव्यावर टाकते. हे बघा, हवं ते आपण लावू शकतो. आता मी आत्ता ह्याला तूप लावलं आहे किंवा बटर, अमूल बटर असेल ते लावलं तरी चालतं आहे. असं पसरवून घेते तर छान खमंग असा पराठा आपला भाजला जाईल. परतून घेऊया. हा बघा किती सुंदर कलर आला आहे तो त्याला. सुंदर भाजला गेला पाहिजे दोन्हीकडून. परत आपण तूप लावायचं त्याला. व्यवस्थित ते सगळीकडे लागतं, एकाच जागेला लागत नाही. सुंदर खमंग वास सुटला आहे पराठ्याचा. आपण हा दुसरा लाटूया. पराठा कशाशी खायला चांगला लागतो. सॉस घ्या, लोणी घ्या, तूप घ्या, कशाशी चांगला लागतो. आणि मुळात त्याला तूप वगैरे लावलेलं आहे, त्याच्यामुळे आणखीन काय खरं जरूरच नाही आहे. हा बघा किती सुंदर झाला आहे तो. एकदम सोपा प्रकार आहे. भाजी फोडणीला टाकून करायची नसेल तर कच्चं टाकून जरी केलं तरी चालेल. एकदम बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर आणि एकत्र सगळी पिठं मिक्स करायची. तसा पण होऊ शकतो. ज्याला जमत नाही, 900 लोक आहेत, त्यांना असाही जमू शकेल पराठा. म्हणजे हे जरा मी भाजी वगैरे करून दाखवली. परतून तसं न करता नुसता केला तरी पण चालेल. हा बघा किती सुंदर आपला पराठा झाला आहे तो. घ्यायचा. हा दुसरा टाकला आहे. परत त्याला तूप लावलं आहे. तूप, तेल आपल्याला जे आवडेल ते लावावं. तुपाचा चांगला खमंग लागतो.
सुंदर कलर आला आहे. सगळे करून घेऊया. 2-3 आहेत ते. असे हे आपले छानपैकी कोथिंबिरीचे खमंग खुसखुशीत पराठे खाण्यासाठी तयार आहेत. आता याचा व्हिडिओ मी कसा केला तो तुम्ही पूर्णपणे बघा. आता याच्याबरोबर मी लावायला टोमॅटो सॉस ठेवला आहे आणि लोणी ठेवलं आहे. कोणाला तूप हवं तूप घ्यायचं, जे जे आपल्याला जे आवडेल ते तूप घ्या. आणखीन काही लोणचं हवं लोणचं घ्या. असं काहीही घेऊन खा. कसाही खाल्लात तरी तो छानच लागतो, कारण तूप लावलेलं आहे त्याच्यामुळे त्याला खमंगपणा आहे. असा हा माझा पराठीचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आता तुम्हाला मी दुसरीही साधी पद्धत सांगितली की गव्हाच्या पिठात कोथिंबीर मिसळून असाही करता येतो आणि हा भाजी करून असाही करता येतो. तुम्हाला जी पद्धत जमेल त्या पद्धतीनं करा, पण नक्की करा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन दाबा. धन्यवाद.